धडा 10वा मानवी पचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टीम. मानवी पचन संस्था ही अन्ननलिका व काही महत्त्वाच्या पचनग्रंथींनी बनलेली असते. अन्ननलिका ॲलिमेंटरी कॅनल. अन्ननलिका लांबी 9 मीटर 30 फूट. अन्ननलिका ही स्नायूयुक्त नलिका मुखापासून सुरू होते तर खुद्द्वारापर्यंत जाऊन थांबते. अन्ननलिका यात मुख, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे व खुद्द्वार यांचा समावेश होतो. अन्ननलिका यात सर्वात प्रथम मुख माउथ. मानवी पचनक्रिया मुखापासून सुरू होते. मुखात आम्लधर्मी वातावरण असते पण ते लाळेमुळे नाहीसे केले जाते. मुखगुहा या भागात दात, जीभ, लाळग्रंथी, जलव्यालमध्ये पचन न झालेले अन्न मुखावाटे फेकले जाते. मुखामध्ये नंबर 1 दात. प्रौढ माणसात एकूण 32 दात असतात. लहान मुलांमध्ये 10+10 20 दात असतात. म्हणजे माणसाच्या जीवनात एकूण 52 दात येतात. 20+32. खरे तर माणसाला 16 ते 17 वर्षापर्यंत मानवात केवळ 28 दात असतात. त्यानंतर उरलेले 4 अक्कलदाढ येतात. अक्कलदाढेला वेस्टिजियल टूथ असे म्हणतात. दात. दाताचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला ओडोंटोलॉजी म्हणतात. मानवाच्या जीवनात 2दा दात येतात म्हणून त्याला द्विवारदंत डिफायडोंट म्हणतात. मानवाला 4 वेगवेगळ्या प्रकारचे दात असल्यामुळे विषमदंती असे म्हणतात. विषमदंतीला हेटरोडोंट म्हणतात. कुत्र्याला 42 दात असतात. मगरीचे सगळे दात सुळे असतात व ते कितीही वेळा पडतात व येतात. लहान मुलांच्या दाताच्या संचाला दुधाचे दात म्हणतात. हे दात एकदा पडून पुन्हा येतात. वयाच्या 7व्या किंवा 8व्या वर्षी दुसऱ्यांदा येणाऱ्या दाताच्या संचाला कायमचे दात असे म्हणतात. दातावर इनॅमलचे चकाकदार आवरण कडक असते. ते दाताचे संरक्षण करते. कॅल्शियमपासून बनते. दात हे हिरड्यांमध्ये बसवलेले असतात. पायोरिया हा रोग हा हिरड्यांना होणारा रोग आहे. पायोरिया या रोगात हिरड्यांमधून पू व रक्त बाहेर येते व मुखास दुर्गंधी येते. प्रौढ माणसात दाताची संख्या 16+16 32 असते. मानवाच्या एका जबड्यात 16 दात असतात. ते पुढील प्रमाणे 2 जबड्यात 16 × 2 32 असतात. पट्टाशीचे किंवा कृदंत दात हे 4 असतात. सुळे दात 2 असतात. उपदाढ 4 असतात. दाढ 6 असतात. मिळून मानवाच्या एका जबड्यात 16 दात असतात. मानवी दात सूत्र 21-23/21-23. दाताच्या आरोग्याशी संबंधित असलेले मूलद्रव्य फ्लोरीन हे आहे. ते पाण्यामध्ये 0.8 ppm ऑफ वॉटर असावे. पाण्यात फ्लोरीन जास्त झाल्यास डेंटल फ्लोरिस होतो. त्यामुळे इनॅमल निघून जाते व दातावर डाग व खड्डे दिसतात. फ्लोरीन कमी झाल्यास दंतक्षय होतो. मुखामधले दुसरे आहे जीभ. टंग. जीभ हा मांसल अवयव आहे. जिभेचा गुलाबी रंग हे आरोग्याचे लक्षण आहे. जिभेवर रुचिकलिका असतात. टेस्ट बड्स. त्यामुळे आपणास चवीचे ज्ञान होते. जिभेच्या दोन्ही कडांनी आंबट, खारट, तुरट आहे. जिभेच्या मागच्या बाजूला कडूचे ज्ञान होते. जिभेचा शेंडा गोड चवीचे ज्ञान होते. जीभ अन्नाचे चरवण करण्यास व तसेच अन्नामध्ये लाळ मिसळण्यास मदत करते. जिभेवर रुचिकलिका असतात. त्यामुळे आपणास चवीचे ज्ञान होते. जीभ हा मांसल अवयव आहे. जिभेचा शेंडा गोड चवीचे ज्ञान होते.
मुखामधले तिसरे आहे लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी मुखातील ग्रंथी आहे. लाळ स्त्रावणाऱ्या ग्रंथीच्या 3 जोड्या असतात. लाळेमध्ये 99% पाणी असते व 1% लाळेमध्ये टायलिन किंवा अमायलेज ही विकरे असतात. स्टार्च, टायलिन किंवा अमायलेज ही विकरे स्टार्च म्हणजेच कर्बोदकांचे रूपांतर माल्टोज या साखरेत करते. माल्टोज या विकरांद्वारे माल्टोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. लाळेमध्ये लायसोजाईम, लाळेमध्ये सोडियम, लाळेमध्ये पोटॅशियम, लाळेमध्ये बायकार्बोनेट हे घटक असतात. ते अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात. सस्तन प्राण्यात लाळो उत्पादक ग्रंथीच्या जोड्या असतात. नंबर 1 कर्णमूल ग्रंथी. कर्णमूल ग्रंथी सर्वात मोठी लाळ ग्रंथी आहे. कर्णमूल ग्रंथी याचे ठिकाण गालाजवळ, कानाच्या खाली व पुढे. सस्तन प्राण्यात लाळो उत्पादक ग्रंथीच्या जोड्या. दुसरी अधोजीवा ग्रंथी. अधोजीवा ग्रंथी ही सर्वात लहान ग्रंथी आहे. ही जिभेखाली असते. सस्तन प्राण्यात लाळो उत्पादक ग्रंथीच्या जोड्या. तिसऱ्या सबमॅन्डिब्युलर ग्लँड. सबमॅन्डिब्युलर ग्लँड यात वार्टनस डक्ट द्वारे जिभेला उघडते. अन्ननलिका यात दुसरे ग्रसनी. ग्रसनी म्हणजे फेरिक्स. ग्रसनी हा नरसाळ्यासारखा भाग आहे. ग्रसनी यात श्वसननलिका, अन्ननलिका, कानाकडून येणारी नलिका एकत्र येतात. ग्रसनीमधून अन्न पुढे जात असताना ते श्वसननलिकेमध्ये येऊ नये म्हणून श्वसननलिका ही अपिगलद्वाराने बंद केली जाते. त्यामुळे अन्नकण श्वसननलिकेत न जाता अन्ननलिकेत जातात. ग्रसनी जर चुकून अन्नाचा कण श्वसननलिकेत गेला तर आपणास ठसका लागतो. ग्रसनीमधून अन्न ग्रासिका या भागात जाते. टॉन्सिलस ज्या रिंगमध्ये असतात त्यास वॉल्डियर रिंग म्हणतात. ग्रसनीचे वैशिष्ट्ये. ग्रसनीमधून अन्न पुढे जात असताना ते श्वसननलिकेमध्ये येऊ नये म्हणून श्वसननलिका ही अपिगलद्वाराने बंद केली जाते. त्यामुळे अन्नकण श्वसननलिकेत न जाता अन्ननलिकेत जातात. अन्ननलिका यात तिसरे ग्रासिका. इसॉफगस. ग्रासिका ही 25 सेंटीमीटर लांबीची अरुंद नळी आहे. ती अन्नाला ग्रसनीपासून जठरापर्यंत पोहोचवायचे काम करते. ग्रासिकेत अन्न स्नायूच्या विशिष्ट हालचालीमुळे पुढे ढकलले जाते. स्नायूंच्या या हालचालींना अन्नलहर म्हणतात. या ठिकाणी अन्नाचे पचन किंवा शोषण होत नाही. ग्रासिकेत असणाऱ्या गॉबलेट सेल्सपासून म्युकस स्त्रावला जातो. ग्रासिकेमध्ये अन्नावर अगोदरच मिसळलेल्या टायलिनची क्रिया होत राहते. अन्ननलिका यात चौथे जठर. अमाशय स्टमक. जठर उदर गुहेत डावीकडे असते. जठर हा अन्ननलिकेतील सर्वात रुंद भाग आहे. याचा आकार झेड शेप्ड असतो. याची जठरची लांबी सुमारे 30 सेंटीमीटर असते. रुंदी मात्र कमी जास्त होऊ शकते. जठरामध्ये सुमारे 35 दशलक्ष जठरग्रंथी असतात. यांच्यातून जठरस पाझरतो. जठरसात DHCl, म्युकस, पेप्सिन, रेनिन अर्भकामध्ये आईचे दूध पचवण्यासाठी असते. हे विकर असतात. म्हणजे जठररसात DHCl, म्युकस, पेप्सिन, रेनिन हे विकर असतात.
जठरामध्ये अन्न 4 तास थांबते. जठर त्या ठिकाणी अन्न घुसळते, पिळते, दाबल्या जातात. जठर यात पेप्सिन व रेनिन हे अन्नातील प्रथिने पचवण्याचे कार्य करतात. जठर यात DHCl हे अन्नातील हाडे, काटे, जीवाणू नष्ट करते. जठर यातील म्युकस हे जठराचे DHCl पासून संरक्षण करते. जठर रसामध्ये DHCl चे प्रमाण 3 ते 5% असते. ते वाढल्यास मानवाला ॲसिडिटी होते. जठर यात प्रथिनांचे पचन जठरात सुरू होते, शेवट लहान आतड्यात होते. जठराचे वैशिष्ट्ये: जठर रसात DHCl, म्युकस, पेप्सिन, रेनिन हे विकर असतात. जठरामध्ये अन्न 4 तास थांबते. अन्ननलिका यात 5वे लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाइन. लहान आतडे हा अन्ननलिकेतील सर्वात लांब भाग आहे. याची लांबी 6.25 मीटर आहे. लहान आतड्याची लांबी 6.25 मीटर आहे, पण व्यासाने मोठ्या आतड्यापेक्षा कमी असणारा भाग आहे, म्हणून लहान आतडे म्हणतात. लहान आतडे यांचे आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र हे भाग आहेत. लहान आतडे यांचे पहिले आद्यांत्र याचा आकार U आकाराचा आहे. पचनात भाग घेणारा प्रमुख घटक आद्यांत्र आहे. आद्यांत्र 25 सेंटीमीटर आहे. यात स्वादुपिंड व यकृतातून निघालेली नलिका उघडते. आद्यांत्र यातून आलेले रस अन्नपचनास मदत करतात. लहान आतडे यांचे दुसरे मध्यांत्र शेषांत्रापेक्षा कमी गुंडाळलेला भाग म्हणजे मध्यांत्र. लहान आतडे यात तिसरे शेषांत्र लहान आतड्याचा जास्त गुंडाळलेला भाग आहे. शेषांत्र हे वरील दोघांपेक्षा लांब असते व हे मोठे आतड्यात उघडते. शेषांत्र यात बिल साल्ट, व्हिटॅमिन B12 व थोड्या प्रमाणात पाण्याचे शोषण केले जाते. शेषांत्र यात अन्नाचे जास्तीत जास्त शोषण होते. लहान आतड्यांमध्ये पचनाची क्रिया पूर्ण होते. आंतररसाचा pH 8 असतो. प्रौढ माणसात दररोज 2 लिटर आंतररस पाझरतो. अन्नाचे संपूर्ण पचन होण्यासाठी 12 तास लागतात. लहान आतड्यातून अन्न पुढे मोठ्या आतड्यात ढकलले जाते. अन्ननलिका यात 6वे यकृत किंवा लिव्हर. हिपॅटॉलॉजी यकृताचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवाचा मृत्यू अन्नातील विषबाधेमुळे झाला काय हे शोधण्यासाठी यकृताची मदत होते. आपल्या अन्नातील सर्व विषारी घटक यकृत शोषून घेते, म्हणून याला तपासणी नाका असे म्हणतात. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताचा रंग तपकिरी आहे. यकृताचे वजन 1.5 ते 2 किलो असते. यकृताचा काही भाग कापला तर पुन्हा निर्माण होऊ शकतो. पित्तरस यकृतात हिपॅटिक सेल या पेशीद्वारे पित्तरस स्त्रवले जाते. यकृतामध्ये पित्तरस निर्माण होतो आणि तो पित्ताशयात जमा केला जातो. पित्ताशय उंदीर व घोडा या प्राण्यात नसते. पित्ताशयातून पित्तवाहिनी निघते. पित्ताशयात एका वेळी 50 मिली एवढे पित्त साचते. पित्तरसाचा बिल ज्वाईस pH 7.7 असतो. हा पित्तरस बिल ज्यूस व्हिटॅमिन K च्या अवशोषणाला मदत करतो. पित्तरसामुळे स्निग्ध पदार्थाचे बारीक बारीक तुकडे होतात. यालाच पित्तरसाचे दुधीकरणाचे कार्य म्हणतात. लहान आतड्यात पचन होण्यासाठी पित्तरस अन्नाला अल्कीयुक्त बनवतो. आपल्या शरीरात ग्लुकोज जास्त झाले तर ते ग्लायकोजनच्या स्वरूपात यकृतात साठवले जाते. यकृत हिपॅरिनची निर्मिती करते.
त्यामुळे शरीरात रक्त गोठले जात नाही. यकृतच फायब्रिनोजन नावाचे प्रोटीन तयार करते, त्यामुळे रक्त शरीराबाहेर आल्यास गोठते. यकृत शरीरातील अतिरिक्त अमायनो आम्लाचे अमोनियामध्ये रूपांतर करते. अमोनियाचे रूपांतर युरियामध्ये करते. यकृतामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी साठवले जातात. यकृताचे पेशी रक्तातील बिलिरुबिन शोषून घेतात, पण पित्तवाहिनी बंद पडल्यास तो पदार्थ रक्तावाटे शरीरभर पसरतो. यालाच कावीळ झाले असे म्हणतात. जादा प्रमाणात अजीवनसत्वाचे सेवन झाल्यास त्याचा थर यकृतावर साचतो. यकृतात फुफ्फुर पेशी आढळतात, त्या विषारी पदार्थ नष्ट करतात. यकृत व्हिटॅमिन ए सिंथेसिस करते व व्हिटॅमिन डी, के, बी पण उत्पादित करते. यकृतात फुफ्फुर पेशी आढळतात, त्या विषारी पदार्थ नष्ट करतात. रक्तातील औषधी व उत्सर्जित पदार्थांना यकृत बाहेर काढते. यकृत अमोनियासारख्या विषारी पदार्थाचे युरियासारख्या कमी विषारी पदार्थात रूपांतर करते. रक्तातील प्लाझ्मामधील महत्त्वाची प्रथिने तयार करणे, उदाहरणार्थ अल्ब्युमिन. स्वादुपिंड, अन्नाशय, पॅनक्रियास. स्वादुपिंड मानवी शरीरातील दुसरी आणि मोठी ग्रंथी आहे. स्वादुपिंडाला हिटिरोकाइन ग्रंथी असेही म्हटले जाते. स्वादुपिंड ही अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी अशा दोन्ही प्रकारची ग्रंथी आहे. स्वादुपिंड एसिनस नावाच्या पेशीने बनले आहे. त्या पेशीमधून स्वादुपिंड रस पाझरतो. pH 7.8 ते 8.3. स्वादुपिंड रस हा pH 7.8 ते 8.3 असतो. स्वादुपिंड रसात ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज ही विकरे असतात. ट्रिप्सिन प्रथिनांवर प्रक्रिया होऊन अमायनो आम्लात रूपांतर होतो. अमायलेजची प्रक्रिया स्टार्चवर होऊन त्याचे रूपांतर साखरेत होते. लायपेजची क्रिया स्निग्ध पदार्थावर होऊन त्याचे रूपांतर ग्लिसरीन आणि स्निग्ध पदार्थात होते. इन्सुलिन हे आपल्या रक्तातील ग्लुकोज साखरेवर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास डायबिटीज हा रोग होतो. त्यानंतर लॅगरहॅन्सच्या द्वीपामध्ये अल्फा पेशी असतात. अल्फा पेशीमधून ग्लुकॅगॉन संप्रेरक पाझरतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ग्लायकोजनचे रूपांतर परत ग्लुकोजमध्ये करण्यास ग्लुकॅगॉन मदत करते. दर दिवसाला स्वादुपिंडातून 500 ते 800 ml स्वादुसर स्त्रावला जातो. अन्ननलिका यात 7वे मोठे आतडे. मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर आहे. मोठ्या आतड्यात पाणी आणि क्षार शोषून घेतले जातात. मोठ्या आतड्याचे 3 भाग पडतात. पहिला अंडांत्र, दुसरा बृहदांत्र, तिसरा मलाशय. कोलन या भागात पाण्याचे व क्षाराचे जास्तीत जास्त शोषण केले जाते. मोठ्या आतड्यात अन्नाचे पचन होत नाही. मलाशयाचा शेवट होतो, तिथून मल शरीराबाहेर पडतो. मोठे आतडे कधी कधी कमी क्रियाशील होतात, तेव्हा त्यातील पाणी अतिरिक्त शोषल्या गेल्यामुळे मल बाहेर पडण्यास अवरोध होतो. यालाच मलावरोध किंवा बद्धकोष्ठता असे म्हणतात. कधी कधी मोठे आतडे अंतर्क्रियाशील होते आणि संपूर्ण पाणी शोषून घेण्या अगोदरच मल बाहेर पडतो. यालाच हगवण असे म्हणतात. अपेंडिक्स प्राचीन काळातील मानव गवत खात होता. त्यावेळी सेल्युलोज नावाचे विकर शरीरात तयार करणे जीवाणू या भागांमध्ये राहत होते. सध्या हा भाग निकामी वेस्टिजियल ऑर्गन्स झाला आहे, त्यामुळे अपेंडिक्स काढणे तरी काही फरक पडत नाही. पित्ताशयात खडे 2 प्रकारचे असतात. एक
कोलेस्टेरॉल खडे. 2. कॅल्शियम बिलिरुबिनेट हे असतात. शाकाहारी प्राण्यांचे छोटे आतडे हे मांसाहारी प्राण्यांपेक्षा जास्त लांब असतात कारण सेल्युलोजमुळे. मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचन करू शकत नाही कारण सेल्युलोज हे विकर त्यांच्या जठरात नसते. पचनाच्या पायऱ्या: 1. अन्नग्रहण, 2. पचन, 3. अवशोषण, 4. समतीकरण, 5. बहिष्पेषण. ब्रुनर्स ग्रंथी ड्युओडेनमच्या सबम्युकोसामध्ये आढळतात. त्यातील धडा 10वा भाग 2. जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी. जैवतंत्रज्ञानाचा अर्थ: जैवतंत्रज्ञान म्हणजे मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी सूक्ष्मजीवांचा तसेच जीवित प्राणी व वनस्पती पेशींचा किंवा पेशी भागांचा कृषी, वैद्यक, औद्योगिक इत्यादी क्षेत्रातील वापर होय. भारतातील जैवतंत्रज्ञानाचा विकास सर्वात प्रथम 1982 राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना. 2. 1986 या मंडळाचे रूपांतर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागाला करण्यात आले. जैवतंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्राची उच्च कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी DBTने म्हणजे जैवतंत्रज्ञान विभागात ठराविक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये वेगवेगळे कोर्सेस सुरू केले आहेत. संस्था संबंधित: नंबर 1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी नील, नवी दिल्ली. 2. नॅशनल सेंटर फॉर प्लांट जिमॉनो रिसर्च, नवी दिल्ली. 3. नॅशनल फॅकल्टी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, पुणे. 4. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे. 5. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, गुरगाव, हरियाणा. जैवतंत्रज्ञान विभागामार्फत लखनौ शहर जैवतंत्रज्ञान शहर म्हणून विकसित केले जात आहे. जैवतंत्रज्ञानाचा व्यावहारिक उपयोग: पीक तंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता व विविधता वाढवण्यासाठी होतो. भारतीय कृषी संशोधन संस्थेने पुसा जय किसान व पुसा सोना या मोहरीच्या जाती जैवतंत्रज्ञानाने विकसित केल्या. त्यामुळे बीज उत्पादनात 20% तर तेल उत्पादनात 40%ने वाढ झाली. बीटी कॉटन बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाच्या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या बियाण्यात टाकला असता बोंड अळीवर नियंत्रण मिळते. स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी तांदळाची गोल्डन राईस जातीची निर्मिती केली. त्यात व्हिटॅमिन ए निर्माण करणारा जीव टाकण्यात आला. जनुकीय तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात येणारी काही प्रथिन उत्पादने व त्यामुळे कोणत्या रोगावर उपचार होतो ते पुढील प्रमाणे: नंबर 1. इन्सुलिन, मधुमेह. 2. इरिथ्रोपायोटिन, ॲनिमिया. 3. इंटरफेरॉन, विषाणू संक्रमण. 4. सोमॅटोस्टॅटिन, डेंग्यूपणा. 5. इंटरल्युकिन, कॅन्सर. 6. फॅक्टर हिमोफिलिया. नवीन जैवतंत्र पद्धतीत जैव उपाययोजना या पद्धतीचा समावेश होतो. जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने व प्रदूषके नष्ट करणे व शोषून घेणे होय. यात वनस्पतीचा वापर केल्यास त्याला फायटो रिमॅन्डेशन म्हणतात. जैव उपाययोजनांचे वैशिष्ट्ये: 1. सूर्यफूल युरेनियम व आर्सेनिक शोषून घेऊ शकते.
जैव उपाययोजनांचे वैशिष्ट्ये 2. टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषते. जैव उपाययोजनेचे वैशिष्ट्ये 3. सेलेनियम मोहरीची जात खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. जैव उपाययोजनांची वैशिष्ट्ये 4. समुद्रातील तेल गळतीची स्वच्छता करण्याची पद्धत आनंद मोहन चक्रवर्ती यांनी शोधून काढली. इतर महाबीज बायोटेक्नॉलॉजी सेंटर नागपूर यांच्या अत्याधुनिक उती संवर्धन प्रयोगशाळेत केळीची उती संवर्धन यांचे उत्पादन घेतले जाते. डोटो हा निसर्गाच्या साखळीतून अस्तंत झालेला पक्षी आहे. बियर तयार करताना बार्ली, माल्ट आणि स्टार्च यांचे आंबवण्याचे कार्य सॅक्रोमायसिस सेरेविसिय मार्फत केले जाते. प्राणी संवर्धन प्रक्रियेत ट्रिप्सिनचा वापर उती ॲग्रिगेशनसाठी करतात. जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेली डॉली मेंढी हा पहिला सस्तन प्राणी आहे. स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि फॉलिकल तयार होण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा ह्यूमन कॉरिऑनिक गोनॅडोट्रोपिन रसायने नियंत्रित केला जातो. बायोरेमेडिएशन प्रक्रियेद्वारा पॉलीॲरोमॅटिक हायड्रोकार्बन सारखी घातक प्रदूषके निसर्गातून संपूर्णतः काढता येतात. रेड वाईन तयार करण्यासाठी एस सेरेविसिए सूक्ष्मजीवाचा वापर करतात. जीनमध्ये बदल केलेला बटाटा कॉलराच्या विरुद्ध रोगप्रतिकार शक्ती प्रेरित करण्यासाठी विकसित केला जातो. दादाजी गोब्रागडे तांदळाचे 9 प्रकार विकसित केल्यामुळे 2010 मध्ये फोर्ब्स यादीत नाव समाविष्ट आहे. अविल बोरकर यांनी मधुमेहावर उपयुक्त असणारा काळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार विकसित केला. अविनाश जाधव जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी यांनी सौर कुंपणाची निर्मिती केली. जैविक खतांचे प्रकार 1. रायझोबियम तूर शेंगदाणे रायझोबियम यात हरभरा जास्वंद. जैविक खतांचे प्रकार 2. ॲझोस्पिरुलम यात गहू ज्वारी तांदूळ. जैविक खतांचे प्रकार 3. ॲझेटोबॅक्टर यात ऊस. जैविक खतांचे प्रकार 4. ॲझोला भात शेती सखल जमिनीतील. पितृत्व सिद्ध करण्यासाठी DNA फिंगर प्रिंटिंग. प्रयोगशाळेत चांगल्या प्रकारे प्रथमतः ज्या मानवी पेशीत वाढवल्या त्या ग्रीवा कर्करोगपासून मिळवल्या. NBFGR चे फॅन्सी शुलर व मरीन फिश जेनेटिक रिसोर्सेस केंद्र हे कोची येथे स्थित आहे. समुद्रातील तेल विघटन सुपरबॅग हे स्यूडोमोनास स्पीसीज. सदाफुलीपासून कर्करोगावरील व्हिनक्रिस्टिन औषध मिळवले जाते. रिव्हर्स इनोव्हेशनचे जगातील उत्तम उदाहरण टाटाची नॅनो मोटार गाडी. डॉक्टर जेफ बोके व त्यांच्या सहकार्याने NYU लेगॉन मेडिकल सेंटरच्या सिस्टीम या संस्थेमध्ये 2014 साली ईस्टचा पहिला संपूर्ण कार्यरत असलेला क्रोमोसोम बनवला. सदाफुलीपासून कर्करोगावरील व्हिनक्रिस्टिन औषध मिळवले जाते. रेड वाईन तयार करण्यासाठी एस सेरेविसिए सूक्ष्मजीवाचा वापर करतात. धडा 10 त्यामधील भाग 3 मानवी अस्थी संस्था. ह्युमन स्केल सिस्टीम. मानवी अस्थी संस्था पार्श्वभूमी.
मानवी अस्थिसंस्था ओस्टेडोलॉजी म्हणजे हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. शरीराच्या वजनाच्या 18.1% हाडांचे वजन असते. मानवी अर्भकामध्ये हाडांची संख्या 270 असते. प्रौढ माणसात 206 हाडे असतात. शरीराच्या वाढीबरोबर स्वतंत्र असलेली हाडे एकमेकांशी जोडली जातात. या प्रक्रियेला ऑस्टिफिकेशन म्हणतात. खालचा जबडा मागील बाजूशी कवटीशी जोडलेला असतो. त्यामुळे खालचा जबडा हा शरीरातील सर्वात मजबूत हाड म्हणून ओळखले जाते. 700 ते 800 किलोग्रॅम पर्यंत वजन सहन करू शकते. हायोइड हे यू आकाराचे हाड मानेच्या समोरील भागात असते. हे हाड इतर कोणत्याही हाडाला न जोडलेले ते एकमेव हाड म्हणजे हायोइड. कवटीमुळे मेंदूला, पाठीच्या कण्यामुळे चेतारज्जूला तर छातीच्या पिंजऱ्यामुळे हृदय व फुफ्फुसे यांना संरक्षण मिळते. हाडे संयोजी उती पासून बनलेले असतात. हाडे पोकळ असतात. हाडांमध्ये असलेल्या पोकळींना मज्जागुहा असे म्हणतात. मज्जागुहामध्ये अस्थिमज्जा असते. अस्थिमज्जा मध्यभागी पिवळी असून तिला येलो बोन मॅरो म्हणतात. अस्थिमज्जात पांढऱ्या रक्तपेशी तयार होतात. त्याला व्हाईट ब्लड कॉर्पल्स असे म्हणतात. हाडांच्या टोकाला अस्थिमज्जा लाल असते. तिला रेड बोन मॅरो म्हणतात. तिच्यात लाल रक्तपेशी तयार होतात. हाडे सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांपासून बनतात. सेंद्रिय पदार्थांपासून हाडे लवचिक होतात. असेंद्रिय पदार्थांमुळे हाडे मजबूत व ढिसूळ होतात. DHCl मध्ये निर्जीव हाड 4 दिवस भिजत ठेवले तर त्यातील असेंद्रिय पदार्थ DHCl मध्ये विरघळतात व हाडांमध्ये फक्त सेंद्रिय पदार्थ उरतात. त्यामुळे हाडे लवचिक असतात हे कळते. हाडे जाळली तर त्यातील सर्व सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात व हाडांमध्ये असेंद्रिय पदार्थ म्हणजेच खनिज राहतात. त्यामुळे हाडे ढिसूळ असतात हे कळते. लहान मुलांच्या हाडांमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांची हाडे वाकतात, लवचिकता प्राप्त होते. प्रौढ माणसांच्या शरीरामध्ये असेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे त्यांची हाडे लवकर मोडतात. पाठीचा कणा 33 मणक्यांनी बनलेला आहे. तो पुढील प्रमाणे. मणक्याच्या माळेचे 5 भाग आहेत. मणक्याच्या माळेचे पहिले भाग मान 7. मानेचे मणके सर्वात छोटे असते. मानेमधील मणके 7 आहेत. मणक्याच्या माळेचे 5 विभाग. त्यातील दुसरा छाती. छातीचे भाग. छातीचे मणके 12. छाती 12 याच्यापासून बरगड्या निघतात. मणक्याच्या माळेचे तिसरे भाग कंबर. कंबराचे 5 मणके. कंबर सर्वात मोठे मणके आहे. मणक्याच्या माळेचे चौथे भाग त्रिकास्ती. त्रिकास्ती याचे मणके 5 आहेत. त्रिकास्ती त्रिकोणी आकाराचे हाड बनले. 5 हाडांचा एक त्रिकोणी हाड. मणक्याच्या माळेचे 5वे भाग माकड हाड. माकड हाडाला 4 मणके असतात. माकड हाड यातील शेवटचा मणका भरीव असतो. मानेतील पहिला मणका ॲटलास म्हणून ओळखला जातो. ॲटलास वर कवटी बसवलेली असते. छातीच्या हाडाला स्ट्रेनुम म्हणतात. 15 ते 17 सेंटीमीटर पर्यंत लांबी सेट्रुनम असू शकते. मानवामध्ये बरगड्याच्या 12 जोड्या असतात. बरगड्या 24 असतात. मानवामध्ये बरगड्याच्या 12 जोड्या आहेत. बरगड्या 24 असतात. छातीतील प्रत्येक मणक्यापासून 2 बरगड्या निघतात आणि पुढच्या बाजूला त्या कार्टिलेजच्या साह्याने स्ट्रेनुनमला जोडल्या जातात.
मानवामध्ये बरगड्याच्या 12 जोड्या असतात. त्यापैकी पहिल्या 7 जोड्या मागच्या बाजूला मणक्याला असतात. बाकीच्या 5 पुढच्या छातीच्या हाडाला जोडल्यामुळे एक पिंजरासारखा भाग तयार होतो. छातीमधील 8वी, 9वी, 10वी बरगड्याची जुडी मागच्या बाजूने स्वतंत्र मणक्यांपासून निघते, पण पुढच्या बाजूला त्या 7व्या बरगडीला जोडल्या जातात. 11वी आणि 12वी बरगडी पुढील बाजूला मोकळी राहते, म्हणून त्याला तरंगत्या बरगड्या म्हणतात. तरंगत्या बरगड्या ह्या 11वी आणि 12वी आहे. पाठीच्या कण्याच्या मणक्यात एक पोकळी तयार होते. तिच्यात चेतारज्जू सुरक्षित राहतात. मांडीच्या हाडाला शरीरातील सर्वात मोठे हाड असे म्हणतात. कानाचे हाड स्टेप्स सर्वात लहान हाड आहे. 11वी आणि 12वी बरगडी पुढील बाजूला मोकळी राहते, म्हणून त्यांना तरंगत्या बरगड्या म्हणतात. 11वी आणि 12वी बरगडीला तरंगत्या बरगड्या म्हणतात. पॅटिलामुळे गुडघ्यातील सांध्याचे संरक्षण होते. पायामध्ये 2 हाडे असतात. त्यापैकी बाहेरील हाडाला फेब्युला म्हणतात, तर आतील हाडाला टिब्बा म्हणतात. पायाची नळी म्हणतात. एका पायाच्या गोठ्यात ट्रासल्स नावाची छोटी 7 हाडे असतात. तळपायात मेटाटारासल्स नावाची 5 हाडे असतात. मानवी शरीरात 639 स्नायू असतात. मानवी हाडांची हालचाल सांधे आणि स्नायू यांच्यामुळे शक्य झाली आहे. हाडे हाताची एक हात गृहीत धरू ना. हाताची हाडे दंडात ह्युमरस हाड असते. दंडाच्या समोर हातामध्ये रॅडियस व युलना असतात. एका तळहातात 13 हाडे असतात. 5 मेटाकार्पल्स, 5 कार्पल, 8 हाडे. बोटांमध्ये 14 हाडे असतात. पायाची हाडे. पायाची एका पाय गृहीत धरून. पायाची मांडीत फेमर शरीरातील सर्वात मोठी हाड आहे. गुडघ्याच्या खाली पायात टिब्बा व फिबुला हाड आहे. तळपायात 12 हाडे, मेटाटारसाल 5 हाडे, टारासल्स 7 हाडे. बोटामध्ये 14 हाडे असतात. गुडघ्यात कॅनक्यूब किंवा पाटीला असतात. कान. मध्य कर्णात असलेल्या हाडांचा क्रम मॅलियस, इनकस, स्टेपस. त्यातील स्टेपस हे शरीरातील सर्वात लहान हाड आहे. यांनाच एअर ऑसिकल्स, कानातील हाडे असे म्हणतात. पुन्हा एकदा, मध्य कर्णात असलेला हाडांचा क्रम मॅलियस, इनकस, स्टेपस. कर्ण. कर्णाचे पहिले बाह्य कर्ण पिना एअरडर्म. कर्णाचे दुसरे आंतरकर्ण वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. कर्णाचे तिसरे मध्य कर्ण मॅल्युलस, इकस, स्टेपस. सांध्याचे प्रकार. 1. अचल छदम. अचल छदम डोळे व चेहऱ्याची हाडे जोडलेली सांधे. रेखाकृती सांध्या. चल, अपूर्ण चल, पूर्ण चल. चलाचे अपूर्ण चल यात पाठीच्या कण्यातील मणक्याचे सांधे. चलमधील दुसरे पूर्ण चल. पूर्ण चल उखळीचा सांधा, उदाहरणार्थ कंबर, खांदा. बिजागरीचा सांधा, उदाहरणार्थ कोपरा, गुडघा, बोटाची हाडे. सरकता सांधा, उदाहरणार्थ मनगट, गोठा. खिळीचा सांधा, उदाहरणार्थ कवटी, जिथे ॲटलासवर फिरते तो सांधा. सांध्याचे प्रकार. 1. उखळीचा सांधा खांद्यातील आणि कमरेतील सांधा. हालचाल सर्व दिशेला होते 360 डिग्री. सांधेचे प्रकार. 2. बिजागरीचा सांधा कोपर, गुडघा आणि हाताच्या बोटाची पेरे. हालचाल एकाच दिशेने हालचाल होते 180 डिग्री. सांध्याचे प्रकार. 3. सरकता सांधा मनगट व गोटा यांच्यातील सांधे. हालचाल 2 बाजूंना हालचाल होते. सांध्याचे प्रकार. 4.
खिळीचा सांदा कवटी जिथे ॲटलासवर फिरते तो सांदा. खळीचा सांदा याची हालचाल सायकलच्या हँडलप्रमाणे होते. हाडांचे आरोग्य व्हिटॅमिन डी वर अवलंबून असते. ऑस्टिओपोरोसिस हा हाडांना होणारा एक रोग आहे. हाडांना छिद्र पाडून त्यातून पू बाहेर येतो. माणसाचे दात आणि हाडे कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेले असतात. शंख, शिंपले तसेच अंड्यावरील कवच कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असतात.